हॅलो, आज आपण साबुदाणा बनवणार आहोत. साबुदाणा घ्यायचा, जितका लागेल तेवढा घ्यायचा, वाटीभर पाणी टाका, त्याच्यात थोडं वर येऊ द्या. पाणी आल्याने काढायचं. पाणी काढून घेऊन थोडंसं पाणी त्याच्यात राहू द्यायचं. असं साबुदाणा भिजते. साबुदाणा भिजल्याच्या नंतर साहित्य घ्यायचं. शेंगदाणे घ्यायचे. शेंगदाणे घेऊन भाजायला ठेवायचं. तोपर्यंत कांदा नाही टमॅटो आलू चिरून घ्यायचे आणि मिरच्या अशा बारीक कट करून घ्यायच्या आणि मधातून शेंगदाण्याला हलवत राहायचं. शेंगदाण्याला असं हलवीत राहायचं. बघा, शेंगदाणे भाजत आलेले आहेत. बघा किती छान शेंगदाणे भाजलेत. आता बारीक करून घ्यायचं मिक्सरमधून. बघा, शेंगदाणा साबुदाणा असं हे करून घ्यायचा, मोकळा करून घ्यायचा. त्याच्यात शेंगदाण्याचा कूट घालायचा. शेंगदाण्याचं कूट घातल्यानं असं मिक्स करायचं. मिक्स केल्यानं काय होते, साबुदाणा चिकट होत नाही. तेल टाकायचं. कढई घ्यायचं, त्याच्यात तेल टाकायचं. तेल टाकून जिरे टाकायचे. जिरे टाकून आलू मिरच्या टमाटे टाकायचं. टाकून असं हलवून घ्यायचं. मग शेंदी मीठ टाकायचं. त्याच्यानं टमाटे एकने मऊ होतात. मग हे साबुदाणा खिचडीचं हे करून घ्यायचं. रेडी साबुदाणा खिचडी.